ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याला सोमवारी दुपारी भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला। सुमारे 23 दिंड्या आणि हजारो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले। यंदा सुमारे 40,000 भाविक सहभागी झाल्याची माहिती संस्थान ट्रस्टने दिली आहे। रस्त्याच्या कामांमुळे यंदा पालखीच्या मार्गामध्ये बदल करण्यात आला। परंपरेनुसार पालखी कुशाव्रत तीर्थावरती नेण्यात आली आहे। तिथे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांचा स्नान अभिषेक करून चांदीची मूर्ती आणि पादुका रथामध्ये विराजमान करण्यात आल्या। त्यानंतर भगवती चौक बाहेरपट्टी त्र्यंबकेश्वर मंदिर मार्गे पालखी पुढे मार्गस्थ झाली आहे। पहिला मुक्काम प्रयाग तीर्थाच्या समोरील श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्यामध्ये झालाय। पालखी सोहळ्यासाठी नगरपालिका, तहसील प्रशासन, पोलीस, जिल्हा परिषद आणि विविध यंत्रणांनी नियोजन केलं होतं। भाविकांसाठी पाणी, आरोग्य सेवा आणि सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली होती। पालखी संपूर्ण प्रवासामध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। रामकृष्ण हरी श्री विठ्ठल श्री संत निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पायी पालखी सोहळा आज निवृत्तीनाथ दादांचं पंढरपूरच्या दिशेकडे प्रस्थान होत आहे। लाखो वारकऱ्यांच्या ज्ञानोबा तुकोबा निवृत्तीनाथाच्या गजरामध्ये समस्त वारकरी बांधव हे पंढरपूरच्या दिशेकडे आज प्रस्थान करीत आहात। त्र्यंबक नगरी ही भक्ती ज्ञानाने अध्यात्माने फुललेली आहे। वरुणराजाचंही स्वागत झालेलं आहे आणि आज खऱ्या अर्थाने सर्व वारकऱ्यांना आनंद आहे। विठुरायाच्या दर्शनाची सर्वांना ओढ लागलेली आहे। आज आपण या ठिकाणी प्रस्थान करत आहोत। प्रस्थान प्रसंगी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित, महाराष्ट्रातल्या तळागाळातला शेतकरी, वारकरी, कष्टकरी आज उपस्थित आहेत। प्रशासनाच्या वतीने, शासनाच्या वतीने सर्व सुंदर असं नियोजन तयारी झाली आहे। संत श्री निवृत्तीनाथ महाराज संस्थान आषाढी वारी पायी पालखी सोहळ्याच्या सेवेसाठी, वारकऱ्यांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे आणि विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांचा पालखी रथ आज दुपारी बरोबर 2 वाजता पण नाशिकच्या दिशेकडे म्हणजे पंढरपूरच्या दिशेकडे प्रस्थान करीत आहेत। ज्ञानोबा तुकोबा विठुरायाच्या गजरामध्ये पायी पायी हा रथ आज कुशावार्ताचं स्नान करून महादेवाचं दर्शन घेऊन समस्त वारकरी बांधव हे पंढरपूरच्या दिशेने आज रवाना होत आहेत। खऱ्या अर्थाने मी संत श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या वतीने अध्यक्ष हरिभक्तीपरायण राहुल महाराज साळुंके समस्त वारकऱ्यांना मी आषाढी वारी पायी पालखी सोहळ्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। रामकृष्ण हरी श्री विठ्ठल। किरण आहेर, सी24 नाशिक।